मी स्वप्नाली चकोजी. स्पीड न्यूजच्या आजच्या या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वयाच्या 60 नंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर एक जो टप्पा असतो तर त्याबद्दल आनंदमय जीवन आपण कसं जगलं पाहिजे किंवा यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उमाशंकर ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचे अध्यक्ष विनायक कुलकर्णी सर इथे उपस्थित आहेत आणि ते आपल्याला यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या या विशेष भागामध्ये. तुमच्या थोडक्यात एक परिचय आम्हाला मिळेल. माझं नाव विनायक कुलकर्णी. मी बँक ऑफ इंडियातून रिटायर झालो आणि माझं मूळ गाव कौरव म्हणून आहे राधानगरी तालुक्यामध्ये. तर माझं तिथं प्राथमिक शिक्षण झालं आणि त्यानंतर मग आम्ही शहरामध्ये आलो 10वी नंतर आणि मग इथं आल्यानंतर मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट झालो आणि मग त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये माझी 35 वर्ष नोकरी केली. तुम्ही बँक म्हणजे रिटायरमेंट नंतर हे जे केंद्र आहे याला सुरुवात केली. तर ह्या केंद्रामध्ये जी 60 वर्षानंतरची जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारच्या सेवा दिल्या जातात? हा, तर कसं आहे की 60 वर्षानंतर कसं असतं, ज्यावेळी मनुष्य रिटायर होतो त्यावेळी त्याच्या आयुष्यात एकदम चेंज होतो. म्हणजे नेक्स्ट डेला त्याला असा प्रश्न पडतो की मी कालपर्यंत जात होतो नोकरीवर आणि आता आजपासून काय करायचं, हा त्याच्या आयुष्यात एक मोठा प्रश्न असतो आणि मग त्याचं जे लाईफ होतं ते पूर्ण चेंज झालेलं असतं. तर अशा वेळी हाच असा एक क्षण आहे की त्यावेळी त्यांना पुढच्या आयुष्याबद्दल आपण काहीतरी ठरवलं पाहिजे की ठोस की असं आपण आपलं पुढचं आयुष्य असं करायचं आहे किंवा जगायचं आहे. आणि मग त्यावेळेला तो पूर्ण कार्यक्षम असतो. म्हणजे तसा जरी तो सेवेतून निवृत्त झाला तरी तो पूर्ण कार्यक्षम असतो आणि तो ठरवेल ती गोष्ट करू शकतो. आणि मग त्याप्रमाणे त्यानं ठरवलेलं असतं की आपण सेवानिवृत्तीनंतर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मग त्याच दृष्टीनं मी पण ठरवलेलं होतं की नोकरी करत असतानाच मी ठरवलेलं होतं की आपण निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्याकडे लक्ष द्यायचं. आणि मला पहिल्यापासून ती आवड असल्यामुळे मी नेक्स्ट डेच लगेच मी सुरू केलं की आपण घरात बसायचं नाही, कारण एकदा घरात बसलं की मग तीच सवय लागून जाते. आणि मग माणसाचं कसं आहे की जसं एखाद्या मशिनरीचं आपण जर त्याला काम दिलं नाही तर ते गरजते, तसं माणसाच्या मेंदूचं पण असं आहे की त्याला जर आपण वेळेवर जर आपण काम दिलं किंवा त्याच्याशी आपण जर तसं सतत कार्यक्षम राहिलो तर आपण आपल्याला मग तो आळशीपणा किंवा हे आपल्यामध्ये येऊ शकत नाही आणि मग आपण चांगले कार्यक्षम राहतो. सतत कार्यक्षम राहणं पण महत्वाचं आहे आणि त्यासाठी जो सकाळी उठल्यापासून जो झोपेपर्यंतचा जो दिनक्रम आहे तोही खूप महत्वाचा आहे. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरुवातीला म्हणजे सकाळी उठल्यानंतरच तुम्ही काय त्यांची म्हणजे व्यायाम पद्धती आहे ती कशी तुम्ही? माझं म्हणजे कसं आहे, माझं म्हणणं आहे की ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी लवकर उठलं पाहिजे. म्हणजे साधारण 5 ते 5:30च्या दरम्यान तरी उठलंच पाहिजे. आणि मग सकाळच्या वेळी हवा फ्रेश असते, हवेमध्ये चांगला ओझोन असतो, त्यावेळी कमीत कमी 30 ते 40 मिनिटं फिरायला गेलं पाहिजे. कारण मी पण हीच पद्धती अवलंबली आहे. आणखीन मग सुरुवातीला मी माझा वेळ जाण्यासाठी मग मी लहान मुलांचे योग वर्ग वगैरे घ्यायचो. एका ग्राउंडवर आम्ही 25-30 मुलांना आम्ही छोट्या जमवायचो आणि मग त्यांचे खेळ घ्यायचो, त्यांच्यामध्ये काही स्पर्धा घ्यायचो आणि त्यामुळे माझा वेळ छान जायचा. आणि मग नंतर मी 1-2-3 महिने गेल्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ जॉईन केला. म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ कोल्हापूरमध्ये पण असे बरेच आहे आणि मी राहतो त्या भागामध्ये सानेगुडी वसाहतीमध्ये एक ज्येष्ठ नागरिक संघ आहे, तो मी जॉईन केला. आणि मग त्याच्यानंतर मला पुढची सगळ्यात प्रेरणा किंवा गती मिळत गेली माझ्या काम. बरोबर. त्यानंतर मग तुम्ही स्वतःची सुरुवात म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आहे त्यांच्यासाठी तुम्ही सेवा करता ती सुरुवात तुमची झाली. बरोबर. आणि त्यामध्ये आता जो टप्पा आहे की बऱ्याचशा वेळेला असं होतं की मुलं परदेशी असतात, त्यांचा कॉन्टॅक्ट होत असतो, तर अशा वेळेला आनंदमय जीवन ह्या म्हणजे यावरती थोडस तुम्ही मला गाईड करू शकता? हो, म्हणजे कसं आहे की काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते दोघंच इथं असतात. म्हणजे परदेशामध्ये मुलं असतात किंवा परगावी, उदाहरणार्थ आपण कोल्हापूरमध्ये ते राहत असतात आई वडील, आणखी मुलं त्यांची करतात नोकरी निमित्त गेलेले असतात. आणि ते योग्यच आहे, कारण नोकरी निमित्त मुलंही बाहेर जाणार. मग अशा वेळी त्या ज्येष्ठ नागरिकांनी आपण त्यांना मागे न खेचता आपण त्यांना जाऊ दिलं पाहिजे, त्यांचे पंख आहेत ते त्यांना उडू दिलं पाहिजे. आणि मग त्यांना त्यांचं करिअर करायला आपण जर आपण परवानगी दिली आणि आपण स्वतः त्यांच्यामध्ये न गुंतता किंवा त्यांना आपल्याकडे न ओढता आपण आपला जीवनक्रम कसा ठरवायचा किंवा आपण कसं आनंदी राहिलं पाहिजे आणि हे सगळं ठरवायच्या उद्देशानंच
मी हे ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र सुरू केलं किंवा ज्येष्ठांचं जे आनंदी जीवन याच्यावर मी बराचसा अभ्यास केलेला होता. पूर्वी माझे अनुभव काही होते आणि त्यामुळे मला वाटलं की आपण त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम घेतले पाहिजे, उपक्रम घेतले पाहिजे की जेणेकरून ते मुलांच्या संसारात न गुंतता ते बाहेर पडतील आणि मग ते त्यातच एकदा त्यात रुळले किंवा बाहेर पडले की मग त्यांचा खूप पुढचा जो प्रवास आहे तो खूप सुखकर आणि आनंदी होईल. अगदीच हे खूप महत्वाचं आहे की म्हणजे स्वतः इंडिपेंडेंट झाल्यामुळे स्वतःचे काही ऍक्टिव्हिटी स्टार्ट केल्यामुळे तेही स्वतः आनंदमय राहू शकतात. म्हणजे संसारात मुलांच्या किंवा आपल्या फॅमिलीमध्ये न गुरफटता एक वेगळ्या वळणामध्ये ते आनंदमय जीवन जगू शकतात. त्यानंतर पुढचा आहार विहार त्यांचा कसा असावा यावरती पण मला थोडंसं. आहार विहार म्हणजे आता कसं असतं, 60 पर्यंत आपण नोकरीमध्ये असतो, त्यावेळी आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे आपण आपल्याला पाहिजे तो आहार घेऊ शकत नाही. पण रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्या हातात असतं की आपण काय जेवायचं किंवा काय खायचं. ज्यावेळी आपण नोकरीवर असतो तेव्हा आपण नक्की करू शकत नाही. तर आपण साधारण साध्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे. जास्त तेलकट किंवा जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नये, कारण आपली तेवढी शरीराची पण थोडीशी कमी झालेली असते. पचनसंस्था किंवा ह्याच्या कमी झालेली असते, कार्यक्षमता कमी झालेली असते. तर त्यामुळे मग आपण शरीराला असं आपल्याला जसे आपल्याला योग्य होतील तेच आपण पदार्थ खाल्ले पाहिजेत किंवा थोडं थोडं कंट्रोल केलं पाहिजे खाण्यावर. आणि रात्रीचं जेवण सुद्धा साधारण माझ्या माहितीप्रमाणे एक झोपायच्या अगोदर 2 तास तरी कमीत कमी जेवण घेतलं पाहिजे. कारण जेवल्यानंतर जर लगेच आपण झोपलो तर ते आपल्याला पचन होत नाही आणि मग दिवसभर दुसऱ्या दिवशी आपल्याला आपण ज्यावेळा उठतो तेव्हा आपण आपल्याला तेवढा उत्साह राहतो आणि जर आपल्याला झोप पूर्ण झाली तर आपल्याला दुसऱ्या दिवशी पण आपण फ्रेश राहू शकतो. त्याप्रमाणे रात्रीचा आहार हा कमी घेतला पाहिजे. दुपारी थोडंफार रिफ्रेशमेंट घेतली पाहिजे. नंतर सकाळी पण आपल्याला ब्रेकफास्ट हा घेतलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण आपलं नियोजन आपण रोजचं आहारच आपण करू शकतो, कारण निवृत्तीनंतर सगळं आपल्या हातात असतं. म्हणजे आपण आणि आपली पत्नी आपण दोघेही ठरवू शकतो काय करायचं. आता ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुमच्या जे वाईफ आहेत त्यांचा वाटा कसा आहे तुमच्यासोबत? त्या असतात माझ्या बरोबर कायम, कारण काय माझ्याकडे आता ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये रोज कोण ना कोणतरी लोकांचं येणं जाणं असतं. नंतर त्यांचं चहा पाणी करणं किंवा मला घरच्या गावात जास्त न गुंतता मला बाहेर स्कोप देणं फिरायला वगैरे किंवा मला बाहेर जायला त्यांनी परवानगी दिलेली असते किंवा त्या मला सहकार्य करतात किंवा काय काय वेळा त्या माझ्या बरोबर येतात. आणि मुख्य म्हणजे माझ्या मुलांच्याकडे जास्त त्या लक्ष देतात, कारण मी माझ्या मुलांच्याकडे जास्त लक्ष देऊ शकतो. आणि माझी दोन्ही मुलं परदेशात असल्यामुळे त्यांचे फोन अटेंड करणे किंवा माझ्या नातवंडांच्यावर बोलणे वगैरे हे सगळं ती करते. म्हणजे घरचं खूप आणि तिच्या संस्कार खूप छान झालेले आहेत आणि संपूर्ण आयुष्यभरच तिने मला चांगले इतकं सहकार्य दिलंय. त्यामुळे तर माझी दोन्ही मुलं चांगली शिकली, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. म्हणजे तिचं ह्यात निश्चितच योगदान आहे. तर तुमचं म्हणजे आता मुलं तुमची परदेशी आहेत, तर तुम्ही तुमचं जेव्हा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही किंवा त्यांच्याशी इथे त्यांना येणं जमत नाही, तेव्हा तुम्ही कसं म्हणजे स्वतःचा वेळ घालवता किंवा कशा पद्धतीने तुम्ही ह्या वर्षीची दिवाळी तुमची साजरी केली? प्रेझेन्स नसताना काही लोकांचं कसं असतं की मुलं परदेशी असले तर आपल्याजवळ मुलं नाही आहेत, आपण सण कसे साजरे करायचे. असं होतं की मुलं परदेशी आहेत तर थोडे नर्वस होतात किंवा बऱ्याचदा असं वाटतं की अरे आपली फॅमिली कम्प्लीट नाहीये, एन्जॉयमेंट कडे थोडासा कल त्यांचा कमी होतो. तर अशा वेळेला एक छोटीशी टिप तुमच्याकडून की तुम्ही यावर्षी कशी? बरोबर, माझी कशी पद्धत आहे, मी जरी मी समजा माझी मुलं इथं नसली तरी आम्ही त्यांना शक्यतो कुरिअरनं आपले दिवाळीचे किंवा असे काही फराळाचे पदार्थ असतात ते पाठवतो. परत आम्ही व्हॉट्सअपवर त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलतो. आणि जरी आपली मुलं नसली तरी इतर जे मुलं आहेत त्यांच्याबरोबर आम्ही दिवाळी साजरी करतो. यावर्षी तर आम्ही एका वसाहतीमध्ये एक लहान मुलांचा छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्यांच्याशी मी खेळलो, त्यांच्यावर सुद्धा आम्ही आगगाडी केली. नंतर खूप मजा आली. म्हणजे त्या मुलांचे सगळे पालक येऊन पाहायला लागले की आपल्या सोसायटीत असे म्हणजे एक ज्येष्ठ नागरिक येऊन आपल्या मुलांच्याशी खेळतात किंवा त्यांचे खेळ घेतले, त्यांची गाणी म्हणून घेतली. मग त्यांना आम्ही मिठाई वाटली आणि तो त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो आम्हाला सगळं काही घेऊन गेला. ज्येष्ठ नागरिकांसोबत आणि छोट्या मुलांसोबत ही दिवाळी साजरी केली आणि त्यामुळे मग ती तेवढी कमतरता भासली नाही. बरोबर. आणखी मला दुसरं तुम्हाला विचारायचं आहे की आता जे तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज घेतात त्यामध्ये किती ज्येष्ठ नागरिक इन्व्हॉल्व आहेत किंवा किती ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये आहे? कसं झालं, मी 2011 साली बँकेतून निवृत्त झालो आणि मग लगेच 2012 साली मी एका ज्येष्ठ नागरिक संघाला स्थानिक मध्ये अध्यक्ष झालो. आणि मग त्यानंतर मी ठरवलं की आपण
म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला हे ज्येष्ठ नागरिक एकमेकाशी बोलायचे नाही किंवा असे आले तरी आमच्या महिन्यातून 2दा मीटिंग असतात तेव्हा गप्पच बसायचे किंवा एकमेकातच फक्त बोलायचे. मग मी त्यांना सगळ्या आपण ठरवलं की ह्या लोकांना सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं. मग मी त्यांना ठरवलं की बोलतं करायचं. मग असं आम्ही सुरू केलं की प्रत्येकानं उठून काही ना काहीतरी पुढे येऊन प्रेझेंट करायचं. म्हणजे तुम्ही काही सादर करा. आधीचा जो काळ असतो की जॉब त्यातून थोडंसं बाजूला या तुम्ही किंवा तुम्ही स्वतःच्या मुलांच्या संस्कारातून बाजूला या आणि मग तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा जेणेकरून तुम्ही घरचं थोडंसं विसरा किंवा बाजूला याल. आणि मग त्यांना मी असं ठरवलं की प्रत्येकाला तुम्ही न बोलणाऱ्या लोकांनी पुढे येऊन काहीतरी सादर करायचं. एखादं गाणं म्हणा, एखादा विनोद सांगा किंवा तुम्हाला अगदीच काही येत नसेल तर उखाणा घ्या. लेडीज असतील त्यांना सांगायचं तुम्ही उखाणा घ्या किंवा तुम्ही एखादा तुमच्या आयुष्यातला प्रसंग सांगा किंवा तुम्ही एखादा सिनेमा पाहिलेला असेल तर कुठला तरी आवडता एखादा सिनेमा पाहिलेला असेल तर त्यातला एखादा सीन सांगा. म्हणजे जेणेकरून ते सगळे ह्या एन्जॉय करतील. आणि मग त्याच्यानंतर आम्ही हळूहळू असं सुरू केलं की आम्ही कॉलेजमध्ये जशी मुलांची गॅदरिंग असतात तशी आम्ही ज्येष्ठ नागरिकांची गॅदरिंग घ्यायची ठरवलं. म्हणजे स्नेहसंमेलन आम्ही घ्यायचं ठरवलं आणि मग आम्ही सलग 2 वर्ष स्नेहसंमेलन घेतली आणि मग त्याची तयारी जवळजवळ आम्ही 2 महिन्या अगोदर केली. आणि मग त्यामध्ये आम्ही एकांकिका बसवल्या, नंतर नाटकाचे प्रवेश बसवले, नंतर जुन्या गाण्यावरचे डान्स बसवले आणि मग त्याला आम्ही कोरिओग्राफर आमच्यातलेच एक ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्या सूनबाईंनी कोरिओग्राफी केली. आणि मग त्यामुळं तो आमचा कार्यक्रम इतका छान झाला. म्हणजे कंटिन्युअस आम्ही 3 तासाचा करमणुकीचा कार्यक्रम केला आणि सकाळपासून आम्ही तो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम ठेवल्यामुळे सकाळी आम्ही खेळ घेतले. म्हणजे संगीत खुर्ची किंवा स्मरणशक्तीचे खेळ असे आम्ही खेळ घेतले. नंतर दुपारच्या वेळी थोडे मुलांचे कार्यक्रम घेतले म्हणजे नातवंडांचे, कारण त्यांचंही कौतुक झालं आणि नातवंडांचं कौतुक झालं की थोडं आजोबा आजीना किंवा मुलांना पण बरं वाटतं. आणि सगळ्या फॅमिलीला बोलवलं होतं सगळ्यांच्या त्या कार्यक्रमाला. आणि मग त्यामुळे तो इतका दिवस आमच्या आनंदात गेला आणि खूप म्हणजे अजूनही लोक ते आठवण काढतात. प्रत्येक वर्षी ह्या स्नेहसंमेलनाला इन्व्हॉल्व्ह होतात आणि प्रत्येक वर्षी तुम्ही हे स्नेहसंमेलन अरेंज करता. खूप छान. म्हणजे एक रेग्युलर लाईफस्टाईल मधून बाहेर पडून एक एन्जॉयमेंट कडे हा कल आहे आणि ह्याच्यासाठी हे स्नेहसंमेलन अरेंज केले जातात, आयोजित केले जातात. तर पुढचा मला तुम्हाला विचारायचं आहे की आता पुढचा प्रवास जो आहे त्यांचा, म्हणजे आता तुम्ही ट्रिप्स अरेंज करता, हे तर एंटरटेनमेंटचा भाग झाला. आता ट्रिप्स साठी वगैरे त्यांना गेलं जातं, तर त्यावेळेचा तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो आणि कुठून कुठून इथे इन्व्हॉल्व्ह होतात? हो, कसं आहे की ज्येष्ठ नागरिकांच्या सहली आम्ही अरेंज करतो तर त्यावेळेला ते लोक वाटच बघत असतात की कधी पुढची सहल. तर मी असं सुरू केलं की बरेचसे लोक आपल्या मुलांच्यावर किंवा मुलांच्यावर किंवा सुनांच्या बरोबर जर गेले तर तेवढे फ्री होऊ शकत नाही. आणि मग सहलीला आले की ते त्यांच्या समावेश आणि मग आपण सगळेच ज्येष्ठ नागरिक एकत्र गेलो की समवयस्क असतात, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. मग त्यामध्ये आम्ही असं सुरू केलं की आपल्याला नोकरीत असताना किंवा तरुण असताना आपल्याला स्टेज डेअरिंग नाही किंवा आपल्याला काही करायला मिळालं नाही, तर मग ते आता आपण करू. मग आम्ही लहान मुलांच्या सारखं त्यांचे खेळ घ्यायचो, झुकझुक गाडी करायची ज्येष्ठ नागरिकांची, नंतर गाण्यावर त्यांचे डान्स घ्यायचे किंवा आता घाटात आपण एखादा घाट असतोय तर त्या घाटामध्ये आम्ही अक्षरशः पावसामध्ये उतरून डान्स पण केले. म्हणजे आणि बरोबर आम्ही ब्लूटूथ स्पीकर वगैरे घेऊन जातो बरोबर आणि मग ते आम्ही एन्जॉय करतो खूप लोक. आणि मग ती इतकी फ्रेश होतात आणि मग प्रवासाचा कंटाळा येत नाही. काही वेळा 7-7, 8-8 तासाचा प्रवास असतो तर त्या प्रवासामध्ये सुद्धा असं काही खेळ घ्यायचे की त्यांना कंटाळा येऊ. म्हणजे काहीतरी प्रत्येकाला तुम्ही करा, तुम्ही एक उखाणा म्हणा, कोणतरी नाव घ्या, कोणतरी एक विनोद सांगा किंवा गाण्याच्या भेंड्या, म्हणजे आणि जुनी गाणी शक्यतो की त्यामुळे ते त्यात रममाण होतात. कारण आता असं आहे की आमच्या वेळेला 60 ते 65 ह्या काळामध्ये जे जुने सिनेमा होते तर त्यातली गाणी किंवा हे लागली तर ते एन्जॉय करतात आणि ते त्या काळात स्वतःला विसरून जातात, म्हणजे अक्षरशः हरवून जातात. आणि मग नंतर मी 2 गाण्याचे कार्यक्रम केले. म्हणजे मी ऑडिओ व्हिडिओ प्रोग्राम तयार केले जुन्या गाण्यांचे. मी SD बर्मनचा एक ऑडिओ व्हिडिओ गाण्याचा 3 तासाचा प्रोग्राम तयार केला आणि एक मोहम्मद रफीचं केलं आणि त्याचं सगळं एडिटिंग वगैरे केलं. म्हणजे मी ते डाउनलोड करून घेतली गाणी गाजलेली जुनी आणि त्याचे 3 तासाचे कार्यक्रम मी हॉल घेऊन दाखवले लोकांना. आणि मग ते इतके लोक त्यांना आवडले की म्हणजे आपण
त्या काळात आपण पाहिलेलं असते ना. आणि मग त्याच्यानंतर कळत आपल्याला इतक्या वर्षांनी ही जुनी गाणी पाहायला मिळाली, मग तिथे गुणगुणत असतात. आणि म्हणजे माझ्या डोक्यात आल्यामुळे मग बऱ्याच वेळा मग आम्ही असे काही नाही, काही आल्यानंतर सहलीहून आल्यानंतर त्याचे व्हिडिओ लोकांना दाखवायचे टीव्हीवर किंवा त्याचे फोटो दाखवायचे की जेणेकरून त्या आठवणी त्यांच्या ताग्या राहतात. त्याचबरोबर तुमचं एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे, तर त्या चॅनल बद्दल थोडक्यात सांगू शकता? हो, मी असं ठरवलं की म्हणजे मीडियाचा आपण पुरेपूर वापर हेही खूप महत्वाचं आहे. या ग्रुपमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते फेसबुक त्यानंतर युट्यूब चॅनल या माध्यमातून यांच्याशी कनेक्ट होतात आणि या माध्यमातून त्यांचे प्रवास किंवा जे काही इव्हेंट्स आहेत एंटरटेनमेंटचे ते केले जातात. तर या वयात सुद्धा ते लोक जे यूज करतात सोशल मीडिया हे पण खूप एक महत्वाचा भाग आहे. तर त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. फेसबुक आणि युट्यूब चॅनल साधारण 4 ते 5 वर्षापूर्वीच फेसबुक अकाउंट उघडला आणि मग त्यानंतर मी माझ्या सगळ्या मित्रांना वगैरे ऍड करायला सुरुवात केली. मग मी माझ्या त्यावर इव्हेंटचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. म्हणजे आता आम्ही गॅदरिंग घेतलं तर त्याचे व्हिडिओ टाकायचे किंवा सहलीहून आलो की लगेच त्याचे फोटो किंवा व्हिडिओ टाकायचे. नंतर काही आम्ही समजा एखादे हे घेतलं, कसले खेळ घेतले तर त्याचे व्हिडिओ टाकायचे. मग हे सगळं पाहून मग मला लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट यायला लागल्या आणि माझ्या जवळ आतापर्यंत 3000 पर्यंत फ्रेंड झाले. आणि अगदी नागपूर, नाशिक, नंतर मुंबई, पुणे सगळीकडून माझे फेसबुक फ्रेंड्स आहेत. आणि मग त्यांच्या मला रिक्वायरमेंट येतात. मग आम्ही असं ट्रिप वगैरे अरेंज करायचं तर ते आम्हाला काही लोकांनी विचारलं की आम्ही पण तुमच्याबरोबर ट्रिप आमची यायची इच्छा आहे, तर तुम्ही आम्हाला नेक्स्ट टाइम आम्हाला तुम्ही कळवाल का? मग असं माझ्या आता गेल्या वर्षी आम्ही दिवाळी झाल्यानंतर एक अंदमानची सहल काढली होती. तर तेव्हा नाशिकचे 6 लोक आले होते माझ्याबरोबर आणि ते निवड आमच्या बरोबर एन्जॉयमेंट करणे किंवा आमच्याबरोबर एक छानपैकी ट्रिप होती. हा अनुभव असल्यामुळे ते कोल्हापूरमध्ये आले आणि मग आमच्याबरोबर ते अंदमानला आले. खूप छान. फक्त कोल्हापूर मधूनच नाही तर नाशिक आणि अदर प्लेसेस म्हणजे अदर सिटीज मधून सुद्धा इथे जॉईन होतात लोक फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून. माझ्या तर एक फेसबुक फ्रेंड म्हणजे लेडीजच आहेत त्या मुंबईला आहेत. तर त्यांचं तर मला आता असं स्टँडिंगच हे सांगितलं की त्यांनी तुम्ही कधी ट्रिप काढली तर मला कळवायचं आणि मी तुमच्या बरोबर येईल. खूप छान. एक विश्वास क्रिएट होतो इथे आणि त्याच्यामुळे तुम्हाला लोक कोल्हापुरातूनच नाही तर बाहेरून सुद्धा जॉईन होतात. कोल्हापुरातून मला सांगायला आवडेल की 150 ज्येष्ठ नागरिक यांच्या संस्थेमध्ये आता कार्यरत म्हणजे सतत आता ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्हिटीज करत असता आणि वेगवेगळ्या भागातून कोल्हापूरमध्ये जरी आम्ही साने गुरुजीत मध्ये राहत असतो तरी राजारामपुरी, ताराबाई पार्क इथून सुद्धा लोक मुद्दाम आम्हाला विचारतात की तुम्ही कधी सहल काढणार आहे, आम्हाला यायचं आहे. किंवा मी एखादी सहल असे अनाऊन्स केली तर लगेच 2 दिवसात बुकिंग फुल होतं. आणि सगळ्यांना माहित आहे की आपण यांच्याबरोबर सहलीला गेलो की आपण फुल एन्जॉयमेंट करणार. धबधबे असेल तर आम्ही त्या धबधब्यात दिसतो, समुद्रात जातो. 1 डे आणि 2 डेज असतात, त्या काही 1 वीक पण असतात. आणि मग मोठ्या सहली असल्या तर मी कुठला तरी ट्रॅव्हल कंपनीचा आमचा ग्रुप घेऊन जातो 35-40 लोकांचा. आणि मग त्या जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्या मुलांचा किंवा सुनबाईंचा पण विश्वास आहे की यांच्याबरोबर नेलं तर आपले अगदी व्यवस्थित येतील परत. बऱ्याचदा असं होतं की वय आहे जे वय झालं म्हटल्यावरती कसं पाठवायचं, त्यांचे काही आजार पण असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, पण त्याची सुद्धा काळजी या संस्थेकडून घेतली जाते की तुम्हाला सुखरूप त्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचवणे आणि पुन्हा आणून तुमच्या घरी पोहोचवणे. खूप छान. त्यानंतर मला पुढचं तुम्हाला एक विचारायचं आहे, पुस्तक तुम्ही लॉन्च केलं आहे, त्याचं नाव आहे आनंद मार्गावरील आम्ही प्रवासी. तर या पुस्तकाबद्दल थोडंसं काय झालं की राजारामपुरीमध्ये एक अरविंद दीक्षित म्हणून आहे, ते पण ज्येष्ठ नागरिक संघाचं काम करतात. तर त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली की आपण एक 10-12 लोकांनी आपण आपलं आत्मकथन किंवा आपले अनुभव आपण एकत्र करून एक पुस्तक काढूया. आणि मग त्यांनी त्याला नाव दिलं की आनंद मार्गावरील आम्ही प्रवासी. तर हे पुस्तक आहे ते. तर असं आम्ही पुस्तक काढलं आणि आम्ही ह्या 12 लोकांनी आपले संपूर्ण अनुभव लिहिले आणि आत्मकथन आम्ही प्रत्येकाचं लिहिलं. म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर लोक काय करतात किंवा काय करू शकतात हे पुस्तक वाचल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल आणि मग त्याप्रमाणे बरेच लोक आपला दिनक्रम टाकतील. तर याचा फायदा एकच की काही लोकांचे नोकरीतले अनुभव आहेत त्यामध्ये. कारण माझा एक नोकरीतला अनुभव असा आहे की मी 2005 साली पूर आलेला होता आणि त्यावेळेला मी करंजपेंड म्हणून सावली तालुक्याचं एक अगदी रिमोट प्लेस आहे, लासूर गाव आहे. तर तिथं पूर आल्यामुळे मी कोल्हापुरातून ज्यावेळेला निघालो त्यावेळेला सगळीकडे रस्ते बंद होते. तरी आम्ही जिथं जाईल तेवढं आम्ही मोटरसायकलने गेलो, मी आणि माझा कॅशियर.
आणि मग तिथे गेल्यानंतर 10 किलोमीटर अलीकडे आम्हाला मोटरसायकल ठेवावी लागली आणि मग आम्ही पाण्यातून अक्षरशः एवढ्या छाती एवढ्या पाण्यातून आम्ही त्या ब्रँच पर्यंत पोहोचलो. म्हणजे थोडं पाण्यातून जायचं, थोडं डोंगरावर जायचं, परत पाण्यात रस्त्यावर यायचं, असं कसं आम्ही 10 किलोमीटर चालत जाऊन त्या गावामध्ये पोहोचलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही त्या गावामध्ये जवळजवळ 15 दिवस राहिले. आणि मग तिथं लाईट नाही, नंतर टेलिफोन नाही, नंतर आमच्या ब्रँच मध्ये सगळे पाणी आलेलं. आणि मग अशा ह्याच्यात आम्ही 15 दिवस कसे काढले, म्हणजे अगदी अक्षरशः म्हणजे एवढ्या चांगल्या एरियामध्ये सिटीमध्ये राहिले पण आम्हाला रोज दिवसभर फक्त भात आणि आमटी मिळायची. आणि मी आणि माझा कॅशियर राहिला. आणि मग पूर उतरल्यानंतर आम्ही एक MSCBचा ट्रेक आला होता, त्यातून आम्ही कोल्हापूरला आलो. तो पण घरचे लोक काळजी करायला. आणि म्हणजे खूप म्हणजे पण माझा एक हे होता की काही झालं तरी आपण ब्रँच उघडायची. आणि मग तेवढ्या ह्याच्यात एक बाई मात्र डोंगरावरून चालत, तिला 2000 रुपये फक्त पाहिजे होते, तर त्यासाठी ती आली आणि तिला आम्ही देऊ शकलो. म्हणजे मी म्हटलं की 15 दिवस आम्ही जर इथं राहिलो ते सगळं हे झालं, म्हणजे त्याचं हे भेटलं, म्हणजे त्याचं मला आणि मग त्याचा जो आनंद झाला ना तो मी कोल्हापुरात राहिलो असं तर तो मला मिळू शकला नसतो. त्यावरती हे तुम्ही पुस्तक म्हणजे अशा अनुभव तुमच्या 12 जणांची या पुस्तकांमध्ये आहे. आनंद मार्गावरील आम्ही प्रवासी हे पुस्तक आहे सरांचं, आणि यामध्ये 12 जणांचा जो त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्यावरती हे पुस्तक आहे. हे सरांच्याकडे अवेलेबल आहे, जर तुम्हाला हवं असेल तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यानंतर आणखीन एक पुस्तक प्रवासाबद्दल तुम्ही लिहिलं आहे, त्याचं लॉन्चिंग अजून द्यायचं आहे, पण तोही एक त्याच्याबद्दल म्हणजे कसं झालं, मी ज्येष्ठ नागरिकांचे नेहमी प्रवास सहली अरेंज करायचा, ऑर्गनाईज करायचा, आणि माझ्याजवळ 30 ते 35 सहली मी आतापर्यंत रिटायर झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी खास अरेंज केलं आणि ऑर्गनाईज केलं. त्याशिवाय मी माझे स्वतःचे प्रवास पण खूप झालेले आहेत. म्हणजे माझे जवळ 17 देश बघून झाले. युरोप झालेला आहे माझा. नंतर माझा मुलगा जपानमध्ये शिकायला होता, त्यामुळे मी जपानमध्ये 1 महिना राहून आलो मुलाकडे, आणि आता तो सिंगापूरला असतो, त्यामुळे सिंगापूर, मलेशिया, थायलंड झाला. ह्या सगळे माझी कसं एक मला एक छंद किंवा आवड आहे की कुठलाही प्रवास असेल तर प्रवास वर्णन लिहायचं, आणि मग त्या मी पॉइंट्स काढतो आणि मग आल्यानंतर मी त्याचं प्रवास वर्णन लिहितो. असे माझे जवळजवळ 30 ते 35 प्रवास वर्णन एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले ऑलरेडी. मग ते लोकांनी ती शॉर्ट मध्ये होती, मग लोक मला सगळ्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही पुस्तकच छापा. आणि मग मी असं एक पुस्तक छापायचं ठरवलं, आणि माझ्या जवळजवळ 45 प्रवास वर्णनाचं मी वेद निसर्गाचा असं नाव. वेद निसर्गाचा हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये फक्त प्रवासाबद्दल किंवा एक जर्नी किंवा ते डेस्टिनेशन्स आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल, अगदी वन डे ते इंटरनॅशनल टूर्स पर्यंत. खूप छान पुस्तक ते सुद्धा आहे, आणि ते आता लवकरच लॉन्च होईल तुमच्यापर्यंत, नक्कीच लवकरच. माझ्याकडे सध्या विक्रीला मी ठेवलेलं आहे. सध्या विक्रीला सुद्धा त्यांच्याकडे ते आहे, तर तिथून सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता. त्यानंतर आणखीन आता तुम्हाला व्ह्युअर्सना आमच्याकडे मेसेज द्यायचा आहे, त्याबद्दल थोडंसं म्हणजे जे काही आता जर्नी आहे तुमची, तर ज्येष्ठ नागरिक तुम्हाला बघत आहे, यंगस्टर्स तुम्हाला बघत आहे, तर माझं सगळ्या लोकांना काय एक म्हणणं आहे की आपण जेव्हा रिटायरमेंट होतो तेव्हा आपण खूप कार्यक्षम असतो, म्हणजे आपली एवढी काही कॅपॅसिटी चांगली असते, शारीरिक पण चांगली असते, मानसिक पण चांगली असते. तर अशा पहिल्या दिवसापासूनच आपण स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे, किंवा काहीतरी एक आपण ठरवलं पाहिजे की आपण जे आपलं लाईफ आहे किंवा आपला जो पुढचा स्पॅन आहे किंवा ह्याला आपण सेकंड इनिंग म्हणतो, तर ही सेकंड इनिंग आपण खूप छानपणे घालूया. कारण आता कसं झालेलं आहे की मेडिसिन्स किंवा हॉस्पिटल्स यामुळे लोकांचं आयुष्य वाढलेलं आहे. म्हणजे आता पूर्वीसारखं 60 किंवा 65 वर्ष एवढे कमी आयुष्य राहिले नाही. आता 80-85 वर्षापर्यंत अगदी मनुष्य चांगला तब्येत राहू शकतो, चांगला कार्यक्षम राहू शकतो. तर हा जो आपला नंतरचा स्पॅन आहे तो आपण थोडासा समाजासाठी दिला पाहिजे. म्हणजे आतापर्यंत आपण आपल्या कुटुंबासाठी जगलो, आपल्या मुलांच्यासाठी आपण केलं, आपण घर बांधलं, मुलांचं शिक्षण केलं, मुलांचं लग्न झालं, आता आपण स्थिर स्थावर मुलं पण झालेले आहेत आणि आपल्याला वेळ पण आहे. तर आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा आपण समाजाला काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. मग त्यासाठी आपण एखाद्या शेजारच्या मुलाला आपण काहीतरी शिकवू शकतो, किंवा आपण लहान लहान मुलांचे खेळ घेऊ शकतो, लहान लहान मुलांचे गायन घेऊ शकतो. नंतर आपण एखादं वाचनालय असेल तर तिथं आपल्याला काम करू शकतो, किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की हॉस्पिटलमध्ये काही लोक असतात आजारी, तर तिथं हॉस्पिटलमध्ये आपण महिन्यातून एखाद दिवस जाऊन आपण त्यांची चौकशी करू शकतो. किंवा वृद्धाश्रम आहे, तर वृद्धाश्रमामध्ये जे लोक असतात त्यांना जर आपण भेटायला गेलो महिन्यातून एकदा, तर त्यांना म्हणजे आपले कोणतरी मित्र भेटायला आल्यासारखा जो आनंद होतो, तर तो आनंद इतका वेगळा असतो की तो आपल्याला विकत घेऊन मिळत नाही. आणि मग हे सगळं आपण करू शकतो. शिवाय ज्यांची मुलं परदेशात आहेत किंवा ज्यांचं आता स्थिर स्थावर आहे,
आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तर आपल्याजवळ आपली मुलं नाहीत ह्याचा आपण हिरमुसले पडा किंवा आपण निराश न होता शेजारचा एखादा गरीबाचा मुलगा असेल तर त्याचं आपण शिक्षण करावं किंवा त्यांना आपण दत्तक घ्यावं. थोडक्यात म्हणजे शिक्षणासाठी मी एक मुलगा दत्तक घेतलेला आहे शिक्षणासाठी आणि त्याचं संपूर्ण कॉलेजचं शिक्षण मी आता करतो. तर उद्या आपल्याला तो ज्या नोकरीला लागेल तो आपल्या आई वडिलांच्या इतकंच आपल्याला पण मानेल, कारण आपली मुलं परदेशात आहेत, कदाचित ते आपल्या शेवटपर्यंत आपल्या बरोबर येतील किंवा नाही अशी परिस्थिती असते. आणि त्यांना मात्र आपण कुठेही थांबवायचं नाही, कारण त्यांना त्यांचं करिअर करू देत. आपण फक्त एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून करायची की त्यांनी आपल्याला महिन्यातून किंवा आठवड्यातून फोन करावा, नंतर कधीतरी वर्षातून एकदा येऊन भेटावं आणि आपली विचारपूस करावी. पण त्यांचे मार्ग वेगळे आहेत, आपले मार्ग वेगळे आहेत, नंतर 2 पिढीतला अंतर आहे, त्यांचे विचार वेगळे असतात, आपले विचार वेगळे असतात. तर आपण कुठलीही गोष्ट आपली त्यांच्यावर लादायची नाही किंवा मुलांना आपण त्यांनी मागितल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही किंवा आपल्या अपेक्षा किंवा गरजा सुद्धा आपण लिमिटेड ठेवायच्या की जेणेकरून आपल्याला जर एखादी आपल्या अपेक्षा पूर्ण झाली नाही किंवा अपेक्षा बंद झालेल्याच आपल्याला दुःख होणार नाही. आपण जर अपेक्षाच कमी ठेवल्या किंवा आपल्या लिमिटेड गरजा ठेवल्या तर निश्चितच आपल्याला आनंद मिळेल. आणि आनंद हा असा विकत मिळत नाही किंवा हे मिळत नाही, तो आपण घ्यायचा असतो आणि लोकांना पण द्यायचा असतो. आणि तो आनंद पसरवण्याचं जे काम आहे ते मला करायला खूप आवडतं. म्हणजे मला लहानपणापासूनच माझ्या आईची पण तशी शिकवण आहे की लोकांना देत जावं, घेण्यापेक्षा जास्तीत जास्त आणि देण्याचा आनंद आहे तो मी आता गेले 7-8 वर्ष मी अनुभवतोय. आणि असंच सर्व ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतःच्या संसारात जास्त भरकटून जाऊ नका, मुलांच्या संसारात जास्त लुडबुड करू नका, त्यांना सल्ले देऊ नका, त्यांनी जरी अपेक्षा ठेवू नका जास्त आणि त्यांनी जरी विचारलं नाही तरी तुम्ही त्यांना विचारा आणि सगळ्यांच्याशी गोड बोला. सगळ्यांच्या आपल्या सुद्धा आहेत त्यांना आपल्या मुलीसारखं वागवा की जेणेकरून त्या तुम्हाला वडील मानतील आणि मग आपल्याला काही त्रास होणार नाही. कुठलीही रिलेशन हे मेंटेन करायचं असेल तर ते स्वतःवर असतं. आपण सगळ्यांशी जर चांगलं वागलो तर आपल्याशी लोक चांगलं वागतात, आपण जर चांगलं केलं तर चांगलं उडवतो. त्याप्रमाणे खरोखर म्हणजे हे आनंद किंवा हे जीवन इतकं सुंदर आहे, फक्त ते आपल्याला आनंद कशात आहे तो आपल्याला शोधता आला पाहिजे. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.